जालना या म्हैस बाजारामध्ये व्यापाऱ्याने म्हशी विक्रीसाठी आणलेले आहे. बघू शकता ही मुरा म्हैस आहे. म्हशीची क्वालिटी आपण बघू शकता. अशा प्रकारची ही मुरा म्हैस आहे. तिची आपण किंमत शेतकऱ्यांना विचारणार आहोत, व्यापाऱ्यांना विचारणार आहोत. प्युअर मुरा आहे मित्रांनो, ज्यांना हरियाणा मुरा आपण ज्याला म्हणतो, हरियाणाच्या म्हशी त्याच प्रकारची ही हरियाणा मुरा आहे. आपण त्यांना एक अंदाजी किंमत विचारणार आहोत. किती आणले होते आज? दोन आणले होते का? हो. बरं, हिला दूध किती आला? तिला 10 लिटर आहे. 10 लिटर आहे. आणि त्या साईडची ती? तिला 9 आहे. तिला 9 लिटर आहे का? हो. दोन्ही खाली पिल्लू आहेत नाही का? हां. किती किंमत सांगता याची? तिची 1,10. 1,10 कमी जास्त होईल नाही का? आणि त्या म्हशीची? तिची 1 लाख रुपये. 1 लाख रुपये. बरं. दोनच म्हशी आणले होते का? ठीक आहे. मोबाईल नंबर सांगा. 84 21 84 21 90 47 78. 47 78. लोकेशन सांगा आपलं. सिद्धेगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे सध्या बाजारभाव चालू आहेत. ज्यांना या म्हशी खरेदी करायची असेल, ज्यांना यांचं लोकेशन जवळ पडतं असेल, यांच्याशी संपर्क साधून तुम्ही म्हशी खरेदी करू शकता. यांचं लोकेशन छत्रपती संभाजीनगरच्या साईडला आहे. बघू शकता अशा प्रकारे सध्या बाजारभाव चालू आहेत. मित्रांनो, समोर जी म्हैस आपण बघत आहात, या म्हशीचा सौदा चालू आहे. जाफर जातीची ही म्हैस आहे. तोलावरती म्हैस आहे. 4-8 दिवस या म्हशीला अजून बाकी आहे. बघू शकता एकदम चांगल्या पोझिशनची म्हैस आहे. पोझिशनमध्ये आहे. सौदा चालू आहे म्हशीचा. सध्या या म्हशीचा सौदा चालू आहे. तर आपण आपल्याला त्यांना म्हशीची किंमत आपण त्यांना विचारणार आहोत. बघू शकता चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे. हिचा सौदा चालू आहे का? हो. बरं, किती किंमत सांगताय? 1,60,000. मागणी किती झाली? चालू आहे सौदा अजून नाही? नाही चालू आहे. मागितली असं का? 31 लाख 1,35,000. हां. 1,60,000 किंमत सांगतो. ठीक आहे. बरं, भाव सध्या कसे आहेत? वाढलेत का? वाढले आता. तिची सध्या नाही का? हां. 10,000 रुपये भाव वाढला. हां, बरोबर. रेग्युलर बाजारापेक्षा 10,000 रुपये शिल्लक भाव आहे. गाडीच्या म्हशी. हां, बरोबर. पोझिशनच्या म्हशी. हां. जशी क्वालिटी तशी भाव असते नाही का? हां. क्वालिटीवर भाव, दुधावर भाव. हां, बरोबर. जनावर भाव. हां. जातवान, जाफर सर्व म्हशी. आणि ह्या दिवसात भाव वाढतच असतात ना नाही का? उन्हाळ्यात भाव वाढतो. हां. कमी होतो. बरोबर. 10-20 हजार फरक आहेच. हां. बरोबर. मित्रांनो, 1,60,000 किंमत हे सांगत आहेत. 1,30,000 35,000 रुपयाची मागणी झाली आहे. सध्याचे जे बाजारभाव आहेत अशा प्रकारे चालू आहे. बघू शकता म्हशीची सौदा चालू आहे. कमी जास्त हां, कमी जास्त सांगाच किंमत असते नाही का? हां. सांगण्याला आपल्याला थोडंफार जास्त सांगावं लागतं. कमी जास्त होऊन जाईल गिऱ्हाईक. हां, तेव्हा सौदा होतो. बरोबर. हां. कमी जास्त करतात दोघाला पण. हां. किती आणलं होते आज? हां. किती आणलं होते म्हशी? म्हशी आणल्या त्या 5 आणलं होते. काही विक्री झाल्या, काही आहेत अजून नाही? 3 विक्री झाल्या, 2 झाल्या. ठीक आहे. चालेल. धन्यवाद. मित्रांनो, बघू शकता मुरा जातीची ही म्हैस आहे. प्युअर मुरा जातीची ही म्हैस आहे. बघू शकता. तिची पण आपण त्यांना किंमत विचारणार आहोत. मित्रांनो, आपल्या चॅनलचा हाच उद्देश आहे की शेतकऱ्यांना घरबसल्या जनावरांची किंमत कळावी, एक अंदाजा यावा. कारण की प्रत्येक शेतकरी बाजारामध्ये येत नाही किंवा त्यांना मार्केट माहिती नसतं. आपण कधी म्हैस घ्यायची असं तर वरी 6 महिन्यात एकदा बाजारात जातो आणि आपल्याला म्हशीची किंमत माहिती नसते. ती म्हशीची एक अंदाज बाजारभाव कळावे ह्याच उद्देशाने आपण व्हिडिओ टाकत असतो. तर मित्रांनो, चॅनलला जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अशा अनेक म्हशीचे अनेक बाजारातले भाव आपण बघणार आहोत. मुरा जातीची म्हैस आहे. पिल्लू खाली आहे. आपली का? काय नाव? बरं. दूध किती आता म्हशीला? 8 लिटर दूध आहे का? किती किंमत सांगताय? 1,10,000 रुपये. मागणी किती झाली आतापर्यंत? 80ला मागितली. कमी जास्त करून देत आला. किती म्हशी आणले होते आज? एक आणली होती का? घरी आहेत का काय विक्रीसाठी?
लोकेशन काय आपलं? पत्ता राममूर्तीच्या. बरं बरं. मोबाईल नंबर सांगा ना. मोबाईल नंबर नाही भाई काय. बाईक आहे का? ठीक आहे चालतं. मित्रांनो अशा प्रकारे सध्या बाजारभाव चालू आहेत. 1,10,000 किंमत सांगत आहेत. एक चांगल्या दुधाची ही म्हैस आहे. 80,000 रुपयाची मागणी झाली आहे.